रुको जरा सबर करो। धोका दिलेच ना मला लय राग आला। मी म्हटलं स्वतःच काहीतरी बनवणार, मग असला मोठा टार बनलो ना। लोकांच्या मनावर राज्य केलं, बोलले झपक झपकले गाणी वाजते। मजा नहीं आ रहा है। धोका दिलेच ना मला लय राग आला। मी म्हटलं स्वतःच काहीतरी बनवणार, मग असला मोठा टार बनलो ना। लोकांच्या मनावर राज्य केलं, बोलले झपक झपकले गाणी वाजते। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो। मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करायचं, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मिळतं सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झालं। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो। मग आपलं फर्स्ट लायचं मित्रांनो। फर्स्ट लायनंतर मित्रांनो मग जे का सेकंड लोगो जे लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे 17.07च्या बिटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच्या अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं फर्स्ट लायनंतर सेकंड बिटला 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बिटला 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत ना मित्रांनो त्याचने मी फोटो वगैरे कट लवकरात लवकर तुम्ही पण करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे 2 रेक्टँगल 2 लेअरची अशा प्रकारे एक लेअर आहे मित्रांनो। लेअरला वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो, फोटोच्या वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपण आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं। फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर 17.07च्या बिटचे जे फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला बीट शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बिटचे जे का सेकंड फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का मोठे जे का लहान 2 फोटो आहे मित्रांनो 2 फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे रेक्टँगल 2चे खालची जे लेअर आहे मित्रांनो लेअरवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टचे 2 लेअर आहे मित्रांनो वरल्या 2 लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर आणखी वरची एक ब्लॅक लेअर आहे त्या 3 लेअरला सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर डब्बाच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लॅश करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
मग आपला बीटमार्क पुढला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जगा अशा प्रकारे 20.17 बीटपर्यंत पुढचे फोटो आहेत म्हणजे सर्व फोटोजना डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. अशा फोटोना डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रोजेक्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो सेकंड बीटला टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करायचं मित्रांनो. मग आपल्या आणखीन आपलं जे सेकंड फोटोला अशा ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढचा पार्ट कट करायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला हे दोन्ही लेयरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जर अशा प्रकारे लहान असेल फोटो तर टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जर इकडे पण लहान पडत असेल तर टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जसं फोटो वगैरे ॲड करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो असे तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्या. मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो अशा प्रकारे. ओके तर तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एस एस रेक्टँगलचे लेअर आहे मित्रांनो. लेअरला मग आपला क्लिक करायचं म्हणजे कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. लेअरला डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर फर्स्ट लायचं म्हणजे फर्स्ट लाईन डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम जबरदस्तपणे बनवून रेडी झाला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.